नमस्कार, मराठी स्पेशल किचनमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण डब्यासाठी झटपट होणारी कोबीची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे। एकदम पातळ कोबी चिरायचा आहे। त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। कढीपत्ता घेतलेला आहे। आता कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेते। तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। ते छान फुलले गेले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। नंतर लसूण आणि मिरची चिरलेली आहे ती टाकून घ्यायची आणि लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे। चांगली भाजून द्यायची आहे जेणेकरून लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये उतरला जाईल। लसूण आणि मिरची भाजत असताना त्यामध्ये मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। हळदही छान तेलामध्ये परतून घ्यायची। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला कोबी यामध्ये घालून घ्यायचा आहे। कोबी एकदम पातळ चिरायचा आहे जेणेकरून पटकन शिजला जातो। आणि आता हे सर्व छान परतून घ्यायचे आहे। तेलामध्ये कोबी चांगला असा परतून घ्यायचा आहे। सकाळच्या घाई गडबडीत पटकन अशी ही भाजी तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ घालून घेऊ शकता। मी इथे सेंधव मिठाचा वापर केलेला आहे। तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता। मीठ छान असं परतून घेऊया यामध्ये। त्यानंतर थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। अगदी कपभर पाणी यामध्ये घालायचे आहे आणि झाकण ठेवून हा कोबी 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। कोबी आपला छान शिजला गेलेला आहे। परतून घेऊया। आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असं कूट घालायचा आहे। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल, पण कूट घातल्यामुळे भाजी छान लागते। तर तयार आहे मस्त अशी झटपट होणारी कोबीची भाजी। ह्या कोबीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।